हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 25. न करोती. सृष्टीमध्ये मानव हा 84 लक्षावा शेवटचा देह आहे. आता ह्यानंतर देहाची आणखी उत्क्रांती नाही. मानवी देही देहांचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. म्हणून मानवाने आता या देहांमधून मुक्त होऊन अंशात्म्याची वैश्विक यात्रा परिपूर्ण करून निजधामी योगधामी पुरुषोत्तम चरणी दाखल व्हायचे आहे. ह्यासाठी त्याला मानवेतर प्राण्यांपेक्षा अनन्यसाधारण बुद्धी दिलेली आहे. परंतु मानव याआधी त्याने जे जे देह धारण केले होते त्याप्रमाणे अनन्य बुद्धी वापरून आचरण करत आहे. तो 2 पायांचा असूनही जलचरांप्रमाणे पाण्यात आणि पाण्यावर बोटीने पोहतो. चित्ता हरणासारखा मोटारीने जमिनीवरून पळतो. पक्ष्यांप्रमाणे विमानाने हवेत उडतो. मादक पदार्थांचे सेवन करून अजगरासारखा पडून राहतो. मानवेतर प्राणी त्यांचे नैसर्गिक अन्न भक्षण करतात. मानवाला कोणतेही अन्न वर्ज्य नाही. यामुळे पृथ्वीचे पर्यावरण बिघडत आहे. मानवेतर प्राणी ह्या सृष्टीचा नैसर्गिक वापर करत आहेत. ते येथील सृजनाला जराही धक्का लावत नाहीत. परंतु मानव त्याच्यासाठी असणाऱ्या या अनैसर्गिक वर्तनाने सृष्टीचा विध्वंस करत आहे. यामुळे पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बा मानवा, नको असे करू. ही आत्महत्या आहे. न करोती हे समजून घे. ध्यान समाधीस्थ हो आणि मुक्ती प्राप्त कर. लेख क्रमांक 26. न करोती. येथील पाणी एकसंध आहे. जमीन एकसंध आहे. हवा एकसंध आहे. आकाश एकसंध आहे. परमशक्ती एकच एक आहे. म्हणून मानवाने समजून घ्यायचे आहे की पृथ्वी एकसंध आहे. हे पक्ष्यांना जलचर प्राण्यांना समजते. म्हणून ते पहा, सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. त्यांना पासपोर्ट व्हिसा लागत नाही की कोठे तपासणी केली जात नाही. कारण ते कोणालाही त्रास देत नाहीत, उपद्रव करत नाहीत. नैसर्गिक सृष्टीलीला अवलोकन करत विहार करतात. परंतु मानवाने जमिनीच्या, पाण्याच्या, हवेच्या, देवाच्या वाटण्या केल्या आहेत. एकमेकांना खाऊ की गिळू अशा भावनेने पाहत आहेत. एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याच्या नादात वैर जोपासत आहेत. त्याला एकमेकांची इतकी धास्ती वाटते की तो कायम असुरक्षित आहे. यामुळे आता तो बाह्य ग्रहांवर वस्ती करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. तेथून तो पृथ्वीवरील कोणत्याही देशावर अंकुश ठेवू इच्छित आहे. ह्यासाठी पृथ्वी खणून धातू, इंधन वापरत आहे. ह्यात पृथ्वीचा नाश होत आहे. ह्याची त्याला जराही पर्वा नाही. परंतु त्याला आहे ती पृथ्वी सुजलाम सुफलाम करावी असे वाटत नाही. ह्यासाठी मानवाने न करोती हा धडा गिरवायचा आहे. जे आहे ते भरपूर आहे. आणखी काही करण्याची गरज नाही. सर्वांच्या भल्यासाठी प्रशांत हो आणि मुक्ती प्राप्त कर. हरि ओम.